सिल्लोड तालुक्यात लाचखोरीचा मोठा भांडाफोड करण्यात आला आहे। सातबाऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे। प्रशांत रमेश देवगया असं अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचं नाव असून तो केळगाव सज्जाचा तलाठी आहे। तक्रारदाराने पत्नीच्या नावे घेतलेल्या जमिनीचा फेरफार मंजूर करून सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तब्बल 7,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। पडताळणीत 7,000 रुपयांची मागणी स्पष्ट झाली आणि तडजोडीनंतर 5,000 रुपयात व्यवहार ठरला। बुधवारी तलाठ्याने तक्रारदाराला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत अखेर बोरगाव बाजार येथे पंचासमक्ष 5,000 रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच वेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। या कारवाई दरम्यान लाचेची रक्कम, रोख पैसे आणि मोबाईल जप्त करण्यात आले। सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी तलाठीला ताब्यात घेण्यात आलाय। या कारवाईमुळे सिल्लोड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आणि महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, सिल्लोड।